संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी। अपडेट रहा आमच्या सोशल साइट सोबत। लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। व्यावसायिक प्रशिक्षणातून महिलांना स्वयंरोजगार देण्यासाठी सासगाव ग्रामपंचायतीचा पुढाकार। बचत गटाच्या महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सासगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे। या माध्यमातून विविध प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण महिलांना दिले जाते। हे प्रशिक्षण घेण्यासाठी महिलांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय। 10 दिवसांसाठी दिल्या जात असलेल्या फास्ट फूड बनवण्याच्या प्रशिक्षणाला महिलांचा मिळणारा प्रतिसाद मोठा आहे। महिलांनी स्वयंरोजगारातून स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी शासनाचे सतत प्रयत्न सुरू असतात। गावागावात महिलांचे बचत गट कार्यरत असून यातून अनेक महिलांनी एकत्र येत व्यवसाय करावा अशी अपेक्षा असते। परंतु अनेकदा महिलांना कुठलाही व्यवसाय करण्याचे प्रशिक्षण नसल्याने महिलांना व्यवसाय करता येत नाही। ही अडचण लक्षात घेऊन सासगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेत महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सध्या सुरू केला आहे। ग्रामपंचायतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सध्या महिलांना फास्ट फूड कसे बनवावे याचे प्रशिक्षण दिले जात आहे। यातून महिला छोटे छोटे स्टॉल उभारू शकतात, ज्यातून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल असे प्रशिक्षक हायसेफ मेसी यांनी सांगितले। ध्येय ठरवणं सोपं असतं, पण ध्येय गाठणं अवघड असल्याचेही त्यांनी सांगितले। यांना फास्ट फूडची ट्रेनिंग आहे, ज्याच्यामध्ये खूप हार्ड फूड आपण चॉईस नाही करत, की लाईट फूड आहे, की जे लोक महिला आपले छोटे छोटे स्टॉल चालू करू शकतात आणि बेसिक त्यांच्या इन्कम सोर्सेसमध्ये काय करू शकतात, ते वाढ करू शकतात। की जसं चायनीज फूड आहे, त्याच्यानंतर सँडविचमध्ये एक आपला स्टॉल चालू करू शकतात। सँडविच पावभाजी आहे, जसं पावभाजीमध्ये जसं मसाला पाव आहे, पावभाजीचे ब्रँड आहे, जैन पावभाजी, खडा पावभाजी, चीज पावभाजी, तो त्यांना शिकवणार आहे। त्यासोबत त्यांना कॉस्टिंग, हे जो मेन चीज आहे, हार्ट येतो। कॉस्टिंग नाही समजलं की मग पुढे पण बिझनेस करू शकत नाही। मग बिझनेसला लागणारं व्यक्तिमत काय आहे, की आपला व्यक्तिमत कसं असायला पाहिजे। आज जर मला माझ्या गावामध्ये बिझनेस करायचा असेल तर माझ्या गावामध्ये माझ्या व्यक्तिमत मला सांभाळून ठेवायचे आहे, माझ्या व्यक्तिमत मला काळजी घ्यायची। माझा युनिफॉर्म आहे, माझा संवाद कसा मी साधतो, मी कसं चिकाटीने काम करतो, कसं मी संयम ठेवतो, हे सर्व गोष्टी त्यांना मी गेमद्वारा पण शिकवतो आपण, की ध्येय सर्व लोक ठरवतो, पण ध्येय प्राप्त करणं काय आहे अवघड। आम्ही घरी जेवण करतो, मात्र तिथे येऊन प्रत्येक गोष्टीचे प्रमाण किती असले पाहिजे हे शिकायला मिळाल्याचे सुनीता देशमुख यांनी सांगितले। फ्राय राईस घरी करायचो, पण त्यात नक्की काय टाकलं जातं, काय नाही, किती प्रमाण टाकलं जातं हे आम्हाला माहिती नव्हतं। ते आज आम्हाला कळालं, किती टाकायचं, काय टाकायचं, कशाप्रमाणे टाकायचं। आम्ही घ्यायचो, कधी कधी भाज्या सगळ्या मिक्स करून टाकायचो, त्यात शिमला मिरची वगैरे टाकायचो, जी टाकत नाही ते टाकत होतं। ते आता आम्हाला कळलं कसं टाकायचं, काय टाकायचं। व्हेज मंचुरियन पण आम्ही बनवायचं, त्यात गाजर वगैरे टाकायचं, ते त्यांनी सरांनी सांगितलं किती प्रमाण टाकतं आणि काय टाकायचं त्यात। आणि पाणी टाकायचं नाही, कोबी न धुता घ्यायचा, किसून वगैरे घ्यायचा नाही, कापून घ्यायचा, त्यामुळे त्याला पाणी सुटत आणि व्हेज मंचुरियन चांगले होतात। तर कसं वागावं, बोलावं हे या निमित्ताने शिकायला मिळालं। वेळ न वाचवता कुठलेही काम व्यवस्थित कसं करावं हे देखील इथे शिकायला मिळाले असे रोहिणी पाटील या महिलेने सांगितले। संधी उपलब्ध करून दिली आहे फास्ट फूडच्या माध्यमातून, की आम्हाला एक नवीन प्रशिक्षण मिळाले त्यामुळे। आणि सगळ्या महिलांना फास्ट फूड आपल्याला बाहेर जाऊन खातो, पण आपल्याला ते सोप्या पद्धतीने घरीसुद्धा बनवता येतं। हे सगळ्यांना थोडी एक मनात भीती होती फास्ट फूडबद्दल, कसं करता येईल वगैरे। त्यानुसार सरांनी आम्हाला व्हेज मंचुरियन, फ्राईड राईस असे वेगवेगळे प्रकार अजून शिकवलेत। आता आमचा हा प्रशिक्षणाचा 3रा दिवस आहे, पण आम्ही 3 दिवसात फक्त जेवण फक्त फास्ट फूड बनवलंच नाही, तर त्यांनी आमचं थोडंसं धैर्य, आमचं आत्मविश्वास पण वाढवला आहे विविध खेळातून वगैरे, की फक्त तुम्ही हे करू शकता। फक्त महिलांनी फक्त घरी नेसं बनवायचं आणि आपल्या मुलांना आपल्या फॅमिलीला देऊ एवढंच नाही आहे, तर आपण यापुढे जाऊन आपण बिझनेसही करू शकतो। प्रत्येकामध्ये तेवढी स्ट्रेंथ असते की आपण काहीतरी वेगळं करू शकतो। ते आम्हाला आमच्या सरांनी, जॅकी सरांनी आम्हाला खूप असं हे आत्मविश्वास आमच्यामध्ये वाढवला आहे। त्यामुळे आम्ही आताच्या मनात विश्वास आहे की आम्ही यापुढे 10 दिवसाच्या प्रशिक्षणानंतर काहीतरी करून दाखवू। ग्रामपंचायतीने ही संधी उपलब्ध करून दिल्याने फास्ट फूड सोप्या पद्धतीने कसे करावे हे शिकता आले। शिवाय फास्ट फूड घरीही बनवता येते आणि यातून व्यवसायही करू शकतो हे सुद्धा शिकलो।
या प्रशिक्षणाने आमचा आत्मविश्वास वाढला असून आता आम्ही काहीतरी करून दाखवू शकतो, असे नमिता शेलार हिने सांगितले. बस झाले. खूप आनंद वाटतो प्रशिक्षणाला, कारण जॅकी सर एवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवत आहेत, तर जेणेकरून आमचं तर ध्येय एक लक्ष कसं दिलं पाहिजे, कुठलाही टार्गेट ठेवायचं असेल तर त्याला किती लक्षपूर्वक काम केलं पाहिजे त्यांनी शिकवलं. बोलण्याची टेक्निक कशी असली पाहिजे, वागण्याची टेक्निक कशी असली पाहिजे ते शिकवलं. परत आपण नेहमी घरीच असं शॉर्टकटमध्ये कुठलीही गोष्ट करायची, शॉर्टकट न करता, आळस न करता आपण कुठलंही काम व्यवस्थितपणे पार पाडलं पाहिजे असं त्यांनी शिकवलं. आम्हाला तर फ्राय राईस शिकवलं, मंचुरियन शिकवलं त्यांनी, पण एवढं सुंदर पद्धतीने एवढं शिकवलं त्यांनी का मी काल स्वतः घरी जाऊन केलं, मुलांनाही खूप आवडलं. आणि त्यातून आपण बाहेर गेलं तर मंचुरियन म्हटलं तर 150 रुपये प्लेट आपल्याला एक भेटतं, पण घरी त्याचा खर्च एकदम आपल्याला 30 ते 40 रुपये पण नाही येते. म्हणजे एवढं आपले आर्थिक पण वाचते. आणि सरांनी खूप आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यातून आम्ही खूप अजून 8 दिवसात 7 दिवसात भरपूर काही शिकू. ग्रामपंचायतीच्या हद्दीत 24 महिला गट असून 10 दिवसांचे फास्ट फूड बनवण्याचे प्रशिक्षण महिलांना दिले जाते. या माध्यमातून महिलांनी उदरनिर्वाह करावा असा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. एक्सप्रेस वे लाभलेला आहे. तिथे फूड मॉलच्या माध्यमातून माझ्या महिला तिथे एखाद्या स्टॉलच्या माध्यमातून 2-3 कुटुंबाचा उदरनिर्वाह करतील. एक महिला शिकली म्हणजे ती 10 महिलांना ट्रेन करेल. आणि जे आपण बाहेरून फास्ट फूड खातो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भेसळ वगैरे असू शकते, पण हे तर खाण्यासाठी उत्तम असतं. एक महिला जेव्हा एक पदार्थ बनवेल, तिचं असं वाटेल तिला की मी हे आणखी 2 महिलांना शिकवेन. वेगवेगळे प्रदर्शन असतात, स्टॉल असतात, तिथे या महिला स्वतःच्या कुटुंबासाठी उदरनिर्वाहासाठी त्यांचा नक्की उपयोग करतील असं मला वाटतं. म्हणून आम्ही हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.